मुंबई इंडियन्सच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये मोठे उलटफेर. मुंबई इंडियन्सच्या विजयाने हे 3 संघ झालेले आहेत बाहेर. तर मुंबई इंडियन्सला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आणि 23 मार्चचा बदला त्यांनी चेन्नई सुपर किंग्सकडून घेतला. मुंबईकडून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंनी शानदार खेळी केली. तर मुंबईने विजयासह मुंबई इंडियन्स 6व्या क्रमांकावरती आलेले आहे. त्यांची 8 सामन्यांमध्ये 8 गुण झालेले आहेत. तर त्यांना टॉप 4 मध्ये जाण्यासाठी अजून फक्त 6 सामन्यांपैकी 4 सामने टॉप 4 मध्ये जाण्यासाठी त्यांना जिंकायचे आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या विजयाने कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या टीमांना मोठा धक्का बसलेला आहे. मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्स जवळजवळ IPL मधून बाहेरच पडलेले आहे. चेन्नई सुपर किंग्सला आता 6 सामन्यांपैकी 6 सामने जिंकावे लागतील तर चेन्नई सुपर किंग्स टॉप 4 मध्ये जाईल. तर राजस्थानलाही 6 सामन्यांपैकी 6 सामने जिंकावे लागतील. हैदराबादला 7 सामन्यांपैकी 7 सामने पॉईंट टेबलमध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या विजयाने कोलकाता नाईट रायडर्सला देखील मोठा फटका बसलेला आहे. गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, RCB आणि पंजाब किंग्स हे प्रत्येकी त्यांचे 10 पॉईंट आहेत. तर ते थोडक्यात टॉप 4 मध्ये गेलेले आहेत. तर मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता आणि पंजाब किंग्स हे 4 संघ 4थ्या क्रमांकासाठी लढतील. तर मुंबई इंडियन्सच्या विजयाने कोलकाता नाईट रायडर्सला मोठा फटका बसलेला आहे. तर चेन्नई सुपर किंग्स थोडक्यात स्पर्धेच्या बाहेरच झालेला आहे. हैदराबादलाही टॉप 4 मध्ये जाण्यासाठी मोठी वापसी करावी लागेल. राजस्थान ही पॉईंट टेबलच्या बाहेरच झालेले आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयाने राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स हे या टीमा बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत. तर मुंबई इंडियन्सला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी अजून त्यांचे 7 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी त्यांना 4 सामने टॉप 4 मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? मुंबई इंडियन्सने आता सलग 3 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम फॉर्ममध्ये आलेली आहे. तर मुंबई इंडियन्स टॉप 4 मध्ये जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.